मध्य रेल्वेची वाहतूक आता सुरू झालेली आहे। कर्नाक ब्रिजच्या गर्डरचं काम सुरू होतं आणि त्यामुळे ब्लॉक हा 5 तास लांबला आणि अर्थातच त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल झाले। सकाळी 10:30 वाजल्यापासून मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावरती आलेली आहे। दरम्यान या कर्नाक पुलाचं काम अर्धवट असून आता हे काम बंद करण्यात आलंय आणि इथला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण बघूया। मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज प्रचंड फटका बसलेला आहे, कारण की मध्य रेल्वेच्या लोकल आणि एक्सप्रेस गाड्या या CSMT स्थानकापर्यंत सकाळी 10:30 वाजेपर्यंत येऊ शकत नव्हत्या। ह्याच्या मागे कारण आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या एका चुकीचा फटका हा लाखो प्रवाशांना बसलाय। मुंबई महानगरपालिकेने कर्नाक ब्रिजच्या गर्डर लॉन्चिंगसाठी एक ब्लॉक मागितला होता। रात्री 11:30 पासून ते रविवारी सकाळी 5:30 वाजेपर्यंत खरं तर हा ब्लॉक असणार होता। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या इंजिनियर्सच्या चुकीमुळे जो गर्डर कर्नाक ब्रिजच्या ठिकाणी बसवण्यात येणार होता तो गर्डर अलाइनमेंट चुकल्यामुळे अर्ध्यावरच थांबवण्यात आलेला आहे। या कामामध्ये एक कर्मचारी देखील जखमी झालेला आहे अशी माहिती मिळालेली आहे। आता जर आपण पाहिलात तर जो निळ्या कलरचा भाग आपल्याला दिसतो आहे तो गर्डर लॉन्च करण्यासाठी उभारण्यात आलेला एक भाग आहे, मात्र मुख्य गर्डर जो आहे तो त्याच्या मागे आहे आणि म्हणूनच सकाळी 5:30 वाजता जो ब्लॉक संपणार होता तो संपायला 10:30 वाजले आणि आता 10:30 वाजल्याच्या नंतर मध्य रेल्वेची वाहतूक ही सुरू करण्यात आलेली आहे। आता जर आपण पाहिलात तर ज्या ठिकाणी हा कर्नाक ब्रिज आहे त्या कर्नाक ब्रिजच्या खाली जास्तीत जास्त 30 किलोमीटर प्रति तास वेगानेच लोकल आणि एक्सप्रेस गाड्या धावू शकणार आहेत आणि त्यामुळे मध्य रेल्वेच्या संपूर्ण वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे आणि आज देखील दिवसभर मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने धावेल, कारण अजूनही या कर्नाक ब्रिजचा गर्डर पूर्णतः बसवण्यात आलेला नाही, केवळ तो सुरक्षित करण्यात आलेला आहे। या संदर्भात मुंबई महानगरपालिकेशी वारंवार संपर्क साधून देखील कोस्टल रोडच्या कामामध्ये मुंबई महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग आणि इतर अधिकारी हे व्यस्त असल्या कारणामुळे कोणताही रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळाला नाही, अधिकृतरित्या कोणती माहिती मिळू शकली नाही आहे। मात्र आता नवीन ब्लॉक घेऊन हा गर्डर बसवण्याचं काम पूर्ण करावं लागेल, त्यानंतरच सुरक्षितरित्या मध्य रेल्वेचे प्रवासी हे या कर्नाक ब्रिजच्या गर्डर खालून प्रवास करू शकतील। तोपर्यंत 30 किलोमीटर प्रति तास वेगानेच गाड्या चालवू शकणार आहेत आणि याचा परिणाम हा संपूर्ण मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर होणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।